पुणे विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 22 वर। काल आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू। दरम्यान सीआयडीने तैनात केलेल्या 10 पथकांच्या रडारवर 100 मिथेनॉल कंपन्या। बिहारच्या पटनामध्ये खानसर यांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार। कोचिंग सेंटर बाहेर 8 ते 10 राऊंड फायर झाल्याचा दावा। 2 कोचिंग चालकांमध्ये वर्चस्वावरून वाद झाल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 6429 कोटींची तरतूद। ग्रोथ कॉरिडॉरमधील रस्त्यांना प्राधान्य देणार। 3500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांची कामं होणार। शक्तीपीठच्या विरोधात रोहित पवार रस्त्यावर उतरलेत। माढ्याचे आमदार खासदार कुठे लपून बसले? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांचा स्वपक्षातील आमदार आणि खासदारांवर निशाणा। देशभरातील सुमारे 240 महापौरांच्या संघटनेत मुंबईला मानाचं स्थान। महापौर ऋतू तावडेंची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड। कांदिवलीच्या डहाणू करवाडी मेट्रो स्थानकाच्या लिफ्टमध्ये तरुणीचा विनयभंग प्रकरणी संशयित ताब्यात। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त। मेट्रोच्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याची मागणी। अरबी समुद्रात पावसाच्या ढगांची दाटी। मान्सून केरळच्या उंबरठ्यावर। पुढील 48 तास महत्त्वाचे। 8 ते 10 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचण्याचा अंदाज। नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या खटल्यात आतापर्यंत एकूण 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवली। सरकारी पक्षाकडून 82 साक्षीदारांची यादी सादर। कोल्हापूरच्या राधानगरीत ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक अत्याचार। मुरगुड पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल। जळगावच्या धानोरा ग्रामस्थांकडून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ते 4 वाहनांची तोडफोड। संतप्त रहिवाशांनी 14 ते 15 डंपर अडवल्याची घटना। पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांची समजूत काढली गेली।